Welcome, dear student. Myself B.D. Wankhede, assistant teacher of Savitribai Phule Madhyamik Shada Babanagar Nanded. Now, in today's class, we are going to see about Setu syllabus, Setu Abhyaskram, standard 9 and day 38. And today's subject unit is square root and cube root. Square root and cube root. And learning outcome, find square root and cube root by factorization method. Find square root and cube root by factorization method is the today's learning outcome. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या सत्रामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करतो माझ्या या यूट्यूब चॅनलवर. आणि आज आपण पाहणार आहोत सेतू अभ्यासक्रमाअंतर्गत विषय गणित वर्ग 10वा आणि दिवस आहे 38वा. आणि आजच्या दिवसाचा उपघटक आहे मित्रांनो वर्गमूळ आणि घनमूळ. आणि अध्ययन निष्पत्ती आहे दिलेल्या संख्यांचे मूळ अवयव पद्धतीने वर्गमूळ काढतात. वर्गमूळ घनमूळ काढतात. Unit today's unit square root and cube root. Learning outcome is find square root and cube root by factorization method. Let's see the student. जरा आठवूया या सत्रामध्ये पाहू आपण वर्गमूळ आणि घनमूळ. एक नंबर, साधारणपणे ए या संख्येचा वर्ग ए वर्ग असा लिहितात. एच्या डोक्यावर 2, एचा घातांक 2 आपण ज्याला म्हणतो. तर एचे वर्गमूळ हे वर्गमुळात 2 असे लिहितात. चिन्हाचा उपयोग करून एचे वर्गमूळ वर्गमुळाच्या चिन्हामध्ये 2 असे लिहितात. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहेच, तरी पण आपण वर्गमुळात 2 हे असे लिहितात. म्हणून या ठिकाणी उदाहरण 3 वर्ग बरोबर 9. तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, वर्ग म्हणजे काय? त्या संख्येचा एक वेळा गुणाकार करणे, म्हणजे एकूण 2 वेळा. 3 गुणिले 3, 3 त्रिक 9 आणि वर्गमुळात 9, म्हणून वर्गमुळात 9 बरोबर 3. म्हणजे वर्गमूळ काढणे म्हणजे काय? ती जी संख्या आहे ती कोणत्या 2 समान संख्यांचा गुणाकार आहे हे सांगणे म्हणजे वर्गमूळ. म्हणून या ठिकाणी 3चा वर्ग बरोबर 9, म्हणून वर्गमुळात 3 बरोबर वर्गमुळात 9 बरोबर 6. 3चा वर्ग 9 आणि 9चं वर्गमूळ 6. अशा प्रकारे 2 नंबर. याचप्रमाणे ए या संख्येचा घन एच्या डोक्यावर 3, एचा घात 3 असा लिहितात. तर एचे घनमूळ अशा प्रकारे लिहितात, घनमुळात ए. म्हणून या ठिकाणी 5चा घन बरोबर 5 गुणिला 5 गुणिला 5 म्हणजेच 125. म्हणून घनमुळात 125 बरोबर 5. घनमुळात 125 म्हणजे 5 गुणिला 5 गुणिला 5 म्हणजेच 5. अशा प्रकारे वर्गमूळ आणि घनमूळ हे जे पद्धती आहेत लिहिण्याच्या पद्धती आपण या ठिकाणी पाहिल्या. चला तर मग पुढचा मुद्दा नेक्स्ट. लेट्स सी इन इंग्लिश सेमी स्टुडंट फॉर द सेमी स्टुडंट्स. लेट्स रिकॉल square root and cube root. Generally, square of a can be written as a square. Generally, square of a can be written as a square, and square root of a can be written as like this, root of a or root a or root a. For example, this 3 square equal to 9. 3 square equal to 9. Therefore, under root 9 equal to 3. Root 9 म्हणा किंवा under root 9 म्हणा equal to 3. Similarly, cube of a can be written as a cube of a can be written as
a cube, and cube root of a can be written as root a, cube of root a. For example, phi cube equal to 5 into 5 into 5 equal to 125, and therefore cube of 125 equal to 5. स्वाध्याय खालील उदाहरणे सोडवा. रूट 36 वर्गमुळात 36 वर्गमुळात 36 म्हणजेच काय 36 चे वर्गमूळ 36 चे वर्गमूळ काय आहे ते 36 चे वर्गमूळ 36 चे वर्गमूळ तुम्हाला माहित आहे वर्गमुळात 36 बरोबर 6. हे झालं पहिलं. त्याच्यानंतर दुसरं गणित घनमुळात 512 घनमुळात 512 बरोबर बरोबर काय घनमुळात 512 म्हणजेच घनमुळात 8 गुणिला 8 गुणिला 8 म्हणजेच 8 म्हणजेच या ठिकाणी घनमुळात 512 चे घनमूळ थोडक्यात 512 चे घनमूळ किती 8. त्यानंतर तिसरं गणित आहे जेवढे जमले तेवढे आपण या ठिकाणी सोडू. तिसरं आहे वर्गमुळात 81 जेवढे जमले म्हणजे जेवढे या ठिकाणी बसतील तेवढे आपण सोडण्याचा प्रयत्न करूया. वर्गमुळात 81 म्हणजेच काय वर्गमुळात 9 गुणिला 9 अशा प्रकारे लिहू शकतो आपण याचं. आणि वर्गमुळाच्या बाहेर 1 म्हणजे 9 म्हणजेच वर्गमुळात 81 चे उत्तर किती 9 आहे. त्याचप्रमाणे चौथं गणित आहे या ठिकाणी चौथं बसते या ठिकाणी घनमुळात 1000 घनमुळात 1000 बरोबर घनमुळात 10 गुणिले 10 गुणिले 10 3 वेळा म्हणजेच 10 म्हणजेच घनमुळात 1000 बरोबर 10. त्यानंतर 256 वर्गमुळात 256 बरोबर किती 16 येते 16 गुणिला 16 म्हणजेच किती 256. अशा प्रकारे हे या ठिकाणी स्वाध्याय संपला. असा या ठिकाणी हाच स्वाध्याय जो आहे एक्झरसाइज इन इंग्लिश मध्ये बघा. सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल. फर्स्ट इज रूट 36 फर्स्ट रूट 36 equal to under root 6 multiplied by 6 equal to 6. Therefore root of 36 equal to 6. Second, cube root of 512 cube root of 512 is equal to root of 8 into 8 into 8, therefore 8. Therefore root of cube root of 512 equal to 8. Now third,
अंडर रूट 81 इक्वल टू अंडर रूट 9 into 9 equal to 9. Number 4, cube root of 1000 equal to cube root of 10 into 10 into 10 3 times equal to 10. मित्रांनो, अशा प्रकारे या ठिकाणी आजचा हा सेतू अभ्यासक्रम संपलेला आहे. परत भेटूया उद्याच्या सत्रामध्ये. तुम्ही हा शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद. आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना सांगा. आणि एखादा पॉईंट जर कळाला नसेल तर पुन्हा माझ्या वैयक्तिक नंबरवरती विचारा, कमेंट करा. आणि दिलेला जो सराव आहे तो पूर्ण आजचा तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवा. परत भेटूया उद्याच्या सत्रामध्ये. तोपर्यंत धन्यवाद. अभ्यास करा.